कसा सब्जेक्ट आहे? खूप 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 सोपा. ओके, व्हेरी 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 इझी. व्हेरी 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 इझी. ओके, चालेल. तर आज आपण काय बघणार आहोत तर पर्सेंटेज, शेकडे वारी म्हणतात बहुतेक. ओके, त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेला कालचा प्रॉब्लेम कोणीतरी सोडून पाठवा आणि कोणीतरी ती जबाबदारी घेतलेली पण ती जबाबदारी त्याने पार नाही पाडली. हा, कोणी सांगितलेलं ते? प्रथमेश सर. मग त्याने पाठवलं नाही का? पाठवलं नाही? पाठवलं मला तर बघण्यात आलं नाही. नाही ओके, पाठवलं सर तो प्रथमेशने. मग तो नाही जमणार आहे, तो प्रॉब्लेम नाही जमणार आहे. प्रॉब्लेम काय जमणार? कुठला प्रॉब्लेम होता? हा प्रॉब्लेम, पाण्याच्या 2 नळ वापरले आपण. अरे कोण बोलतोय ते बाबा? हा बोल. सर पहिल्याच 20 येतं. 20 येतं. पहिल्याचं 20 नाही येणार, नाही येणार. सर तुम्ही एकदा सोडवून दाखवा ना. ओके, पहिलं काय दिलं सांगा? दोन्ही जेव्हा आपण नळ वापरतो तेव्हा किती मिनिटात होतं सांगा? 20 मिनिटात होतं. सोडून दाखवा. ओके, तर त्याचं स्पीड किती आलं सांगा? 1 मिनिटामध्ये किती असणार आहे? तर ते आपण कसं काढणार सांगा? दोन्ही जर आपण चालू केलं तर आपल्याला 1 मिनिटामध्ये पाणी किती भरणार? तर 1/20 भरणार. ओके, पण तेच जर मी काय केलं सांगा, एक पंप चालू केला, एक नळ चालू केला तर 1 मिनिटामध्ये किती भरणार? 1/30. ओके, आणि जेव्हा मी काय करतो सांगा, दुसऱ्या नळाचं समजा कन्सिडर केलं तर दोन्ही नळ जेव्हा 1 मिनिटामध्ये भरणार, दोन्ही नळ चालू केले तर 1 मिनिटामध्ये जेवढं पाणी भरणार तेच आपलं संपूर्ण टाकीमध्ये 1 मिनिटामध्ये किती भरणार ते काढायचं आहे. हे जर सोडवलं तर तुम्हाला मिळालं ना आन्सर, एक्स ची व्हॅल्यू मिळाली. नाही समजला? समजलं सर. हे काय झालं सांगा? 1 मिनिटात 1 मिनिटामध्ये दोन्ही पाईप जर चालू केले नळ तर किती पाणी भरणार? आता 1 मिनिटामध्ये दोन्ही भरणार म्हणजे हा 1 मिनिटामध्ये किती पाणी भरणार आणि हा 1 मिनिटामध्ये किती पाणी भरणार? हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर माझ्या माहितीप्रमाणे किती येणार सांगा? 30 आपण या बाजूला घेऊन गेलो, 30 मायनस होणार, 30 60 येणार आन्सर. बरोबर आहे माझं? एक्स ची व्हॅल्यू काय येणार सांगा? 60 येणार. क्लिअर? येस सर. यस सर. येस सर. तर पर्सेंटेज खूप जरा कठीण जात आहे. का कठीण जाते सांगा? हे कन्सेप्टच माहित नाही लोकांना, त्यामुळे सगळ्यांना ते काय होतं, कठीण जात आहे. जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केले ना तर परत परत मी सांगत असतो बघा, बेसिक परफेक्ट करायचं, कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कुठलाही. कारण मॅथ्स हा सब्जेक्ट काय सांगा? व्हेरी 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 इझी आहे. ओके, पण आपल्याला कन्सेप्ट पण माहीत नसतो, आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो. त्यामुळे आपण काय होतो सांगा, परफेक्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. पहिल्यांदा कन्सेप्टसाठी दिवस द्यायचे, ते झाले की मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय करायचा? सुरुवात करायची. तर पहिल्यांदा मी काय करणार आहे, थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला एका दिवसातच संपवायचं आहे. ओके, तर माऊसला काय होतंय ना, मध्ये 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 काय झालं? ओके, तर आपण पहिल्यांदा काय बघणार सांगा? काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय मला. 2 मिनिट. गबस की व्हायची की इकडं. अरे कोण बोलते बाबा? कोणाची आई बोलते? म्यूट व्हा ना बाबा, घरातलं सगळं घरातलं ऐकायला येतं. लक्षात घ्या, पहिल्यांदा पर्सेंटेज म्हणजे काय ते लक्षात घ्या. ओके, मला म्यूट करायचा त्रास देऊ नका. ओके, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? काय गेली माझी स्क्रीन? येस सर. दिसते ना? ओके.
ओके. तर पर्सेंटेज म्हणजे लक्षात घ्या, पर्सेंटेज हे कायम 100 वर काढलं जातं. पर्सेंटेज कशावर काढलं जातं? 100 वर काढलं जातं. लक्षात आहे? सर तो स्क्रीन पॉईंट नाही आधी दिसत काय आहे. नाही दिसत आहे? कोणाला दिसत सगळ्यांना नाही. दिसत आहे? दिसतीये दिसतीये सर. सर, दिसतीये दिसतीये. दिसतीये सर. त्रास द्यायचं ते सर. ओके, तेच ना. ओके. नुसतं त्रास देत. चला 2 मिनिट. अय प्रथमेश. ओके. पर्सेंटेज कशावर काढलं जातं सांगा? 100 रुपयावर काढलं जातं. समजा 100 रुपयावर मला काय मिळाली? 10% सूट मिळाली. 10% सूट म्हटलं आपण तर ते कशावर असणार सांगा? 100 रुपयावर असणार. समजा 100 रुपयावर 100 रुपयावर नाही 10% सूट दिले तर 100 रुपयावर किती सूट झाली? 10 रुपये सूट झाली. 200 रुपयावर किती आली सूट? 200 वर किती आली सूट? 20 रुपये. 20. 20 रुपये. ओके. 300 वर काय गेली? 30 रुपये झाले. एवढं आधी क्लिअर करा. लक्षात येईल. नंतर मला काय सांगितलं सांगा की जर मी काय केलं सांगा 10% सूट दिली तर मला कितीने पडणार? ते वस्तू कितीने पडणार? 100 रुपयाची वस्तू 90. ओके. तसंच समजा 100 रुपयावर मला 10% प्रॉफिट मिळतं तर मला किती पडणार? किती? 110. ओके. याच्यासाठी कुठलाही फॉर्म्युला परफेक्ट हे करायचं नाही, पाठ करायचा नाहीये. आपण कसं करणार बघा. समजा मला काय काढायचंय सांगा 1200 रुपयाचं 12% म्हणजे किती काढायचं आहे? ओके. आपल्याला माहिती 2 मिनिट मी काय सांगतो ते आधी ऐकून घ्या. मी काय सांगतो ते बघा. फॉर्म्युले वगैरे काही पाठ करायचे नाहीये. ओके. तर 100% 100 वर असतात म्हणजे आपण काय करणार सांगा 100 रुपयावर 12. ओके. तर आपण काय करणार सांगा 1200 वर किती? परत एकदा सांगा ना. काय परत सांगू? 1200 वर 12% किती काय पाहिजे ते काढायचे आहे. मग ऐका ना सारखं. ओके. 1200 वर मला 12% म्हणजे किती ते काढायचे. तर मी काय मगाशी सांगितलं टक्के कायम 100 रुपयावर काढले आता. मग मी काय लिहिणार सांगा 100 वर 12 तर 1200 वर किती? कायम काय करायचं सांगा तिरका गुणाकार. आन्सर महत्वाचं नाहीये. लक्षात आहे ना. फॉर्म्युले पाठ न करण्यासाठी काय करायचं ते मी सांगतोय. ओके. आपल्याला काय मिळणार सांगा असं आन्सर मिळणार 144. ओके. हे आपलं काय असणार सांगा प्रॉफिट म्हणा आणि काय म्हणा सूट म्हणा सगळं आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो. ओके. आता मला काय सांगितलं सांगा मला जर 144 रुपये 1200 वर काय मिळते? सूट मिळते तर किती टक्के सूट मिळते? उलट विचारलं. ओके. आता आपल्याला कशावर काढायचंय? 100 रुपयावर काढायचंय. 100 वर किती सूट मिळणार ते काढायचं. आता मी काय करतो बघा माझ्याकडे 100 माहित आहे. 100च्या समोर काय असणार ते माहित नाहीये. मगाशी काय होतं सांगा 1200च्या समोर काय असणार ते मला माहित नव्हतं. म्हणून मी आता काय लिहिणार बघा 1200 रुपयावर 144 रुपये सूट मिळते तर 100 वर किती मिळते? म्हणजे मी काय केलं सांगा जे आन्सरचे जे पाहिजे क्वेश्चन मार्क बरोबर त्याच्या समोर काय आणायचं ते मी ठरवतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार सांगा फॉर्म्युले कुठले पाठ करायची गरज पडणार नाही. हे जर परफेक्ट समजलं ना डोक्यामध्ये बसलं तर तुम्हाला फॉर्म्युले कुठलेच पाठ करायची गरज पडणार नाहीये. सगळं डिटेल तुम्ही हे काय करू शकता 100% परफेक्ट आन्सर काढू शकता. हे समजलं का मी काय म्हणतोय ते? क्वेश्चन मार्क आहे ना तो कायम इथेच आणायचा. आता मी काय करणार सांगा हे आता काय करणार सांगा हे आणि हे मल्टिप्लाय. ओके. आणि डिवायडेड बाय काय करणार सांगा 12 करणार 1200 करणार. त्यामुळे मला 12% काय मिळणार? आन्सर मिळणार. क्वेश्चन मार्क कुठे आणायचा तर क्वेश्चन मार्क इथेच आणायचा. पण त्याप्रमाणे 100 कुठे लिहायचे ना ते आपल्याला ठरवायचे आहे. ओके. क्लिअर समजलंय? बाकीचे जे प्रॉब्लेम दिले ना ओके तर प्रॉब्लेम दिले ना त्याच्यामध्ये अरे पुरे ना बाबा. ओके. तर प्रॉब्लेम जे दिलेत ना ते मी काय केले सांगा एकदम सिंपल पहिल्यांदा घेतलेले आहेत. सगळं मी पहिल्यांदा 5वी 6वी 7वीतलं पण घेतोय. आपल्याला काय करायचंय तर 25% ऑफ 400 करायचे. मी काय करतो बघा तुम्ही काढू नका 2 मिनिट. तर 100 रुपयावर आपल्याला
25 ₹100 म्हणजे 25. तर 400 वर किती? हे आपल्याला परफेक्ट 100 लिहिता सर. यायला पाहिजे. परफेक्ट हे लिहिता यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट नाही आहे माझ्यासाठी. कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, पण हे कसं लिहायला पाहिजे ना, क्वेश्चन मार्कच्या समोर काय यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. ते जर तुम्ही परफेक्ट आणलं ना, तर जन्मात तुम्हाला केव्हाही फॉर्म्युले पाठ करायची गरज पडणार नाही. लक्षात आहे? त्याचा आन्सर किती येतं ते मला महत्वाचं नाहीये. नंतर दुसरं सेम आहे आपलं. त्यामुळे मी ते काय सोडवत नाहीये. तिसरं बघा, तिसरं मी काय करतो ते बघा, तुम्ही सांगू नका. स्टुडंट स्कोर 72 मार्क्स आउट ऑफ 90 इन एक्झाम. व्हॉट पर्सेंटेज ऑफ मार्क्स डिड द स्टुडंट स्कोर? म्हणजे त्याला 90 पैकी 72% मार्क मिळाले. 72 मिळाले तर किती टक्के मार्क मिळाले? आता आपल्याला टक्के काढायचे. टक्के काढायचे आहेत तेव्हा 100 खाली येतात. आणि आपल्याला काय मिळालं सांगा? 92 पैकी 90 पैकी 72 मिळाले. तर 100 पैकी फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. तिरकत गुणाकार करायचा. आन्सर काय नाही सांगा? 80% येणार. 80%. क्लिअर? Yes, sir. ओके. Yes, sir. एकदम सिंपल घेतोय मी. ओके, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट सगळे क्लिअर होतील. ओके, नेक्स्ट बघा. शॉपकीपर सेल्स अ टॉय 200 अँड गिव्स 10% डिस्काउंट. व्हॉट इज द डिस्काउंट अमाऊंट? आपल्याला काय करायचं आहे? 200 वर किती डिस्काउंट मिळणार? तर सिंपल आहे. 100 वर 10, 200 वर काय मिळणार आहे आपल्याला? 20 मिळणार. ओके, ही सगळी मी 5वी 6वीतली गणित घेतोय. ओके, पुढचं बघा. A class has 40 students. 60% of them are boys. 60% काय सांगा? बॉईज आहे. तर मी काय करणार सांगा? 24 बॉईज झाले. 26. 26 24 सर. 24. 24 सर. हे सगळे मी काय घेतले सांगा? एकदम सिंपल क्वेश्चन घेतलेले. क्लिअर? नंतर थोडेसे आपण काय करतो ते पण सिंपलच आहे. ते पण सिंपल आहे. कोणाचा माईक चालू आहे बाबा? हे पण सिंपलच आहे. ओके, आता इथे काय दिले सांगा? 30% ऑफ नंबर इज 84. 30% ऑफ नंबर इज 84. तर फाइंड द नंबर. आपल्याला आता काय करायचं आहे? नंबर शोधायचा आहे. पण तो 30% ऑफ नंबर इज 84. काय करणार सांगा? आता आपल्याला काय दिलंय सांगा? पर्सेंट दिलंय आणि कुठला नंबर आहे तो दिलेला आहे. म्हणजे इथे आपण काय म्हणूया सांगा? आपलं समजा 35% प्रॉफिट आहे आणि सेलिंग प्राइस दिलेलं आहे, असं पण म्हणू शकतो. ओके, तर आपण काय करणार सांगा? काय करावं लागेल मला? इथे बघा, आपण जर 100 रुपयाची वस्तू असती तर कितीला विकली असती? 35% साठी कितीला विकली असती? 35 रुपीज. 35 ने विकली असती. मग 35% नफा झाला असता. 100 रुपयाची वस्तू 35 ला विकली तर नफा होणार का? प्रॉफिट होणार का? नाही. तोटा होणार. कितीला विकणार आपण? 135 ला. 135 ला विकणार. अच्छा. ओके, तेव्हा त्याची खरेदीची किंमत किती असणार? 100 रुपये असणार. आता आपल्याला विक्रीची किंमत माहित आहे, 84 आहे. खरेदीची किंमत किती आहे बघा? मी 100 ची काय करतो? जागा बदलत राहतो. त्यामुळे मला काय करावं लागत नाही सांगा? कुठलेही फॉर्म्युले पाठ करायची गरज नाहीये. ओके, मी काय केलं सांगा? 100 ची वस्तू 135 ला विकतो, तर कितीची वस्तू मी 84 ला विकणार, जेणेकरून मला 35% काय होणार? फायदा होणार आहे. त्यामुळे मी काय करणार सांगा? 84 सर 60. डिवायडेड बाय 135. हे सोडवा बघा किती येतं, मला माहित नाही. किती येतं? 60. 60 येतं? माहित नाही. येते रे 60? बरोबर येत आहे? हो सर. ओके, हे समजलं. मला इम्पॉर्टंट हे आहे बघा, 100 ची जागा कुठे ठेवायची हे तुमच्या लक्षात आलं ना, की कुठलेही फॉर्म्युले पाठ करायची गरज पडणार नाहीये. हे परत सांगू का मी? काय समजलं? हॅलो, समजलंय. हा, मी बघा पहिल्यांदा 100 ची, ओके, पहिल्यांदा 100 ची जागा माझी इथे होती.
एका प्रॉब्लेम मध्ये 100ची जागा मी इथे घेतली आणि आता या प्रॉब्लेम मध्ये 100ची जागा मी इथे घेतली. 100ची जागा मी बदलतोय. ओके, त्यामुळे मला कुठलेही फॉर्म्युले पाठ करायची गरज पडणार. ओके, नाही तर तुम्ही काय करता, पाठ करता फॉर्म्युले आणि नंतर विसरून जाता. हा फॉर्म्युला इथे वापरू काय, कुठे, कसा करू. ओके, त्याच्यापेक्षा हे समजून घ्या 100 माझी कुठे असायला पाहिजे. ते जर ठरवले तर तुम्ही ते काय होणार आहे, काही फॉर्म्युले पाठ करायची तुम्हाला गरज पडणार नाही आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. ओके, नंतर नेक्स्ट. हे तर एकदम इझी आहे. सर 60 एफर्ट्स काय होणार, बोल. सर आधीच्या सम मध्ये नंबर काढायचा होता, तर मग तो 60 कसा येईल? नंबरच आला ना, काय आला तर नंबरच आला ना तो 60. तर काय 60 नंबर नाही आहे. सर 60 नंबर असेल तर त्याच्या 35% 84 येणारच नाही ना. येणारच नाही. सर बघूया. नंबर 240 पाहिजे. 40 पाहिजे. आपला 60 येतोय, मग तुमचं 60 येतोय. 35% ऑफ 184. नाही 35% ऑफ अ नंबर. तो नंबर काढायचा ज्याच्या नंबर नाही, लक्षात घ्या आपण काय काढतो सांगा, 34% ऑफ अ नंबर इज 84. कुठल्या नंबरचे 35%? 60 नंबरच्या 35% म्हणजे 84. मी लक्षात आलं तुझ्या का नाही? नाही सर, पण शक्यच नाहीये हे. सर 60च्या 35% हा त्याच्या ऐका, मी ते कॅल्क्युलेट केलं नाहीये. तुम्ही सांगितलं ते लिहिलं, मी परत करतो पाहिजे तर. माझं आन्सर नव्हतं ते. ओके, मला तुम्ही हे कॅल्क्युलेट करून सांगा म्हणून सांगितलं. मी कोणीतरी मला त्याचं आन्सर ते सांगितलं, मी ते म्हटलं. नाही सर, त्याचं 62 उत्तर 60 येतं. 62 135 घ्यायच्या ऐवजी 35च घ्यायला पाहिजे. कशाला घ्यायला पाहिजे 35? 240 येते. 62 याचा आन्सर किती येते सांगा? 240. 240 येते याचा आन्सर. 135 कसं होणार? 8400. सर 35 यायला पाहिजे खालती. हो, फक्त 35 यायला पाहिजे. तर 35 ला पाहिजे. दोन. हो सर. ओके, मी काय 35% म्हटलं. ओके, 135 केलं मी ते, सॉरी. ओके, हो सर. मग आपण काय इथे आपलं 35 आहे ना, बरोबर आहे. 100चं 35, 100 ह्याच्यावर, सॉरी मी काय चुकलो मगाशी. तुम्हाला काय सांगितलं सांगा, पर्सेंटेज हे कशावर असतं? 100 वर असतं. ओके, त्यामुळे काय असायला पाहिजे होतं तिथे 35. आता बरोबर आहे. किती येतं आन्सर आता? 240 येतं. ओके, समजलं आता 240चं 35% म्हणजे किती येणार सांगा? 84 येणार. मी काय चूक केली लक्षात आलं ना? मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं सांगा, टक्के कशावर केलं, आता 100 वर केले आता. त्यामुळे इथे आपलं 100 असेल तर 35 येणार. हे बरोबर. ओके, चालेल. चूक शोधून काढल्याबद्दल थँक्यू. ओके, नेक्स्ट सांगा. नेक्स्ट कुठलं दुसरं जमेल? दुसरं जमेल? हो सर. करायला पाहिजे मी? नाही सर. नाही सर. तिसरं सर येईल सर, जमेल सर. जमेल. जमेल. चौथं हो, जमेल. 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 सर खालचे पण सगळे जमतात. जमतील. सर 5वं एकदा एक्सप्लेन करा. 5वं एकदम सिंपल आहे ना बहुतेक. हो सर. सिंपल आहे ते. आपण सिंपल इंटरेस्ट वगैरे बघितलं ना, तशा टाईपचं आहे ते. ठीक आहे, चालेल. हो सर. एकच वर्ष दिले ना, त्यामुळे सिंपल इंटरेस्ट आपण बघितलं ना, तसं काढू शकतो. ओके, नंतर ते स्टुडंट मार्क्स इन्क्रीज बाय 20% फ्रॉम द प्रिव्हियस एक्झाम. इन अर्लियर मार्क्स वेअर 75. व्हॉट आर द न्यू मार्क्स? हे जमेल. सिंपल आहे. बरोबर आहे का? हो सर. हो, सिंपल. हो सर. दुसरं जमेल सर. जमेल. तिसरं जमेल. जमेल सर. जमेल नक्की. काय करायला पाहिजे मी? हो सर. ओके, हे सुद्धा जमेल. हे पण जमेल. हो सर.
product price is increased by 25 आणि decreased by 25. What is the net percent change in price? इथे बघा, इथे आपण काय करूया सांगा. हा, चेंजेस नाहीये. इथे तुम्हाला मी काय करणार आहे सांगा, एक ट्रिक पण सांगणार आहे. पण पहिल्यांदा आपण काय करूया सांगा, कसं सोडवायचे ते बघूया. आपण कन्सिडर करूया 100 रुपये प्राइस आहे. 25% काय केलं, इन्क्रीज केलं. म्हणजे किती केलं? 75. हा, 100 रुपये व 25 म्हणजे किती वाढले आपले? 125. 125 झाले. ओके. आता आपण डिक्रीज किती करतो? 20%. 20%. पण कशावर ते 20%? 20 कशावर करतो डिक्रीज? 125 वर. 100 वर करतो. 100 वर 20 करतो. ओके. पर्सेंटेज काय करतो? 20% करतो. पण 100 वर 20 करतो. तर 125 वर किती येतं आन्सर? थांबा सर. काहीच चेंज नाहीये. किती येतं? 25 सर. किती? 25. 520. 25. सर 0. 25 येतं. हो सर. 25 5 25 25 5 25. 25. What is the net percent change in the price? किती पर्सेंट चेंज झाला? काहीच नाही. काहीच नाही. 0%. हे किती आलं सांगा, वाढले किती? सर 25 आन्सर येतं. 25 आन्सर येतं ना. हो. नाही समजलं, कितीने वाढले आपले? कार्तिक. 25 ने. 25 ने वाढले. क्लिअर? हो सर. हा, ओके. द कॉस्ट प्राइस ऑफ ॲटम इज, बघ पहिलं जमेल का बघा? हो सर. सिंपल आहे. हा, हो सर. जमेल. ओके. नंतर सेकंड वन थोडस विचार करण्यासारखं आहे बघा. सर सेकंड सोडवून दाखवा. सेकंड कडून दाखवा. ओके. In an election, a candidate secured 60% of total votes and won by margin of 2,400. ओके. त्याला 60 पडले. दुसऱ्याला किती पडले असणार मार्क्स? किती पर्सेंट पडले असणार ते? 40. दुसऱ्याला 40 पडले असणार. 41. ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? 20. difference आहे. ओके. जेव्हा काय असतं सांगा, 100 जेव्हा आपले ओढ असतात, 100 जेव्हा ओढ असतात तेव्हा डिफरन्स कितीचा असतो? 20चा असतो. ओके. हा, जर आपले काय असेल सांगा, 2400 मत असतील, 2400चा डिफरन्स असेल, तर टोटल वोट किती असणार? समजलं का नाही? 12,000. 12,000 असणार आहे. क्लिअर? हो सर, क्लिअर. इथे बघा, 100 मी कुठे आणलेत बघा. 100 जेव्हा ओढ असतात टोटल हे, तेव्हा डिफरन्स कितीचा असतो? 20चा असतो. मग हा डिफरन्स हे समजलेलं तुला? 60% एकाला पडले. डेफिनेटली दुसऱ्याला किती पडले असणार मग हे वोट्स? 40%. म्हणजे डिफरन्स किती आहे? 20%. 20% आहे. पर्सेंट हे कशावर असतं? 100 वर. 100 जेव्हा टोटल वोटिंग होतं तेव्हा डिफरन्स 20 असतो. डिफरन्स जर 2004 असेल, 2400 असेल, तर टोटल वोटिंग किती असणार आहे? ओके. मग आपण काय करणार सांगा? 100. 480. 480 नाही बाबा होणार. तो 12,000 येतो. 12,000 येतो. ओके. समजलं आहे? समजलं का? मी परत सांगतो बघा. 100 कुठे घ्यायचे ना, ते लक्षात आलं ना तुमच्या, की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमचे. ओके. क्लिअर आहे? Yes, sir. आणि कुठलं पाहिजे बघा? सर तिसरं तर एकदम सिंपल आहे. तिसरं तर एकदम बघा. सिंपल आहे. सिंपल आहे तिसरं. तिसऱ्यामध्ये काय आहे सांगा? सिंपल आहे. अरे 2 मिनिट ना. तिसरं कोणीतरी सांगितलंय ना, तिसरं घेऊया ना.
इथे बघा 60,000 वर पहिल्यांदा किती दिलं डिस्काउंट? 20% डिस्काउंट दिलं. त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी अमाऊंट मिळणार आहे, त्याच्यावर परत काय करायचं? 10% डिस्काउंट द्यायचं. करू मी काय समजलं आता? समजलं सर. हा, समजलं सर. 60% वर पहिल्यांदा 20 करायचं पर्सेंट, त्याच्यातनं ते वजा करून आपल्याला अमाऊंट मिळणार, त्याच्यावर परत 10% द्यायचं, झालं. ओके. नंतर इथे बघा चौथं बघा, 500 स्टुडंट स्कूल ॲज अ 500 स्टुडंट 60% देम आर गर्ल. म्हणजे हे किती आले सांगा? बॉयज किती असणार? 40%. म्हणजे किती आले सांगा? किती आले? 200 झाले. बरोबर आहे? काढून दाखवायला पाहिजे नको ना? 200 समजलं कसं ते? ओके. हो, समजलं. त्याच्यातले 25% गेले म्हणजे किती गेले? 50. नाही का? 50 गेले, झालं. काय कठीण होतं? काय नव्हतं कठीण. ओके. तर याच्यातलं 40 वजा 25 इक्वल टू 15% काढलं डायरेक्ट तरी चालतं? कुठलं? बॉईज आणि गर्ल्सचा प्रॉब्लेम बघितला ना आता, तर तसं पण 60% चालेल. मी ट्रिक तुम्हाला पुढच्या वेळी याच्यात दाखवते बघा. काही ट्रिक मी पुढे आणलेले आहेत. ओके. हे आपण नॉर्मल याने सोडवतोय सगळं. क्लिअर? नेक्स्ट जमेल तुम्हाला? नेक्स्ट जमेल ना? हो सर. हो सर. नंतर इथे बघा, काही असे काय असतात सांगा, क्वेश्चन असतात ते आपण इझिली सोडू शकतो. जर आपण रेग्युलर मेथडने गेलो, आज कोणीतरी क्वेश्चन सोडून पाठवलाय बघा. काय पाठवलंय सांगा? हे की त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हटलंय की एक्सटेरियर सम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ 2 अँगल्स इज 270. तर तो कुठला ट्रँगल असेल काय विचारलाय. ते कोणीतरी एवढं मोठं आन्सर शोधून काढलेलं आहे. मला सांगा, सम ऑफ द एक्सटेरियर अँगल किती असतात? 180. 360 असतात. आणि त्याच्यापैकी दोघांचं सम 270 आहे. म्हणजे राहिलेला एक्सटेरियर अँगल किती असणार? 90 असणार. एक्सटेरियर अँगल जर 90 असेल तर इंटेरियर अँगल किती असणार त्याचा? 90. 90. म्हणजे कुठला होणार ट्रँगल? राईट अँगल होणार आहे. किती Right सेकंड angle. लागणार तुम्हाला? 15 सेकंड इनफ झाले. 15 सेकंड तो क्वेश्चन सोडवायला. ओके. दुसरा अनेक कोणीतरी शोधून पाठवलाय, त्याच्यामध्ये पण मी पाठवलंय बघा. काय केलंय सांगा? ए क्यूब बी क्यूब दिलंय बघा. ए क्यूब बी क्यूब माहित नाही तुम्हाला? कसं एक्सपांड करायचं ते? हो सर, आणि माहिती. खालचं आहे ते काय येणार सांगा? मध्ये जर मायनस चिन्ह असेल तर ए मायनस बी स्क्वेअर करायचं, किंवा मध्ये प्लस काय चिन्ह माझ्या लक्षात नाही असेल तर ए प्लस बी स्क्वेअर करायचं. आणि कुठे ना कुठे ते कॅन्सल होणार आहे. सगळं काय करायचं? सगळं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, खूप वेळ लागतो. आणि त्याच्यासाठी हे वापरायचे असतात. आयडेंटिटीज वगैरे काय काय आहेत ना, त्यात सगळ्या वापरायच्या असतात. ओके. तर जनरली असे पण क्वेश्चन केव्हा विचारले जातात? जर आपण रेग्युलर मेथडने गेलो ना तर आपल्याला खूप वेळ लागतो. इथे काय क्वेश्चन विचारलंय बघा. एक आर्टिकल आहे ना, ते 4,800 ला विकलं जातं. ओके. आणि तेव्हा त्याला प्रॉफिट किती मिळतं सांगा? 25% मिळतं. जर आपल्याला 30% प्रॉफिट पाहिजे असेल तर ते कितीला विकायला पाहिजे? ओके. इथे आपण काय करणार आहे? 4,800 विकल्यावर 25% मिळतं, म्हणजे त्याचं कॉस्ट प्राइस किती होतं हे काढणार आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? त्याच्यावर 30% काढणार आहे. हे थोडीशी काय होते सांगा, ती लेंदी प्रोसेस होते. ओके. मग मी काय करतो बघा, इथे बघा आपण कितीला विकलं? 4,800 ला विकलं. ओके. आणि जनरली काय करणार सांगा? अरे कोण तो बाबा? 30% म्हटलं ना की मी काय करणार आहे? 130 लिहिणार आहे. आणि कितीने विकतोय आपण? 25% ने विकतोय पहिल्यांदा. नंतर मला ते 30% ने पाहिजे. मग मी काय करणार सांगा? 130 करणार. 120. याचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं ना सगळं, म्हणजे सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. बाकी काय करायची गरजच नाहीये. क्लिअर समजलं? अरे कोण बोलतंय? कोण बोलतंय? ओके. समजलंय? 4992. समजलं जे काय असेल ते.
हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा, बघा सिम्प्लिफाय कसं करायचं ते बघा. हे समजलं का सगळ्यांना? Yes, sir. हो सर. यस सर. नाही पाहिजे सर. तुम्ही- हो सर. नाही समजलं. नाही सर, काय नाही समजलं? इथे बघा, आपल्याला 30% प्रॉफिट मिळायला पाहिजे होतं. जेव्हा मी 4800 ला विकतो तेव्हा मला 25% प्रॉफिट मिळतं. ओके, 30% प्रॉफिट मिळवण्यासाठी कितीला विकायला पाहिजे? तर जनरली आपण काय करणार सांगा? पहिल्यांदा त्याची कॉस्ट प्राइस काढणार. ओके, नंतर कॉस्ट प्राइस काढल्यानंतर आपण काय करणार? ते 35% विकण्यासाठी किती पाहिजे ते कॅल्क्युलेट करणार. पण तसं करत बसण्यापेक्षा काय करा, डायरेक्टली असं लिहा. आता मी तुम्हाला सांगितलं समजा हे 25% नाही, इथे 20% सांगितलं. इंटरनेट गेलं. हे मला 25 सांगितलं. तर इथे मी काय बदल केला असता सांगा? काय बदल केला असता? इथे काय बदल केला असता? अरे कोण बोलतंय बाबा? 125 छेद 120. 100 पहिलं काय करणार सांगा? वर काय लिहिणार आपण? 125 125. आणि खाली काय लिहिणार? 120 लिहिणार. 130. क्लिअर आहे? येस सर. क्लिअर? ओके. नंतर असे पण क्वेश्चन विचारले जातात बघा. आपण काय केलं सांगा? जेव्हा प्रोडक्शन इन्क्रीज केलं आपलं 15%, प्राइस ऑफ प्रोडक्शन आपण इन्क्रीज केलं 15%, तेव्हा माझं सेल काय झालं सांगा? 10% डिस्क्रीज झाला. तर चेंज किती आलं प्रॉफिटमध्ये, इन्कम मध्ये चेंज किती आलं? हे सुद्धा आपण काय करू शकतो? रेग्युलर मेथडने गेलं ना तर माझे सगळे इथे काय करतात, 10 मला काय करावं लागणार? लाईन्स टाईप काय हे करावे लागणार, लिहाव्या लागणार. पण हे मी कसं करतो बघा, तर इथे काय करतो? इन्क्रीज कितीने केलं? 15% इन्क्रीज केलं. ओके, नंतर आपलं सेल कितीने डिक्रीज झाला? 10% डिक्रीज झाला. जेव्हा डिक्रीज होतो ना तेव्हा ते निगेटिव्ह करायचं. ओके, आणि नंतर काय करायचं? प्लस इन्क्रीज कितीने झालेला? एक्सने, इनटू मल्टिप्लाय बाय काय करायचं? नेगेटिव्ह डिक्रीज करायचं, डिवायडेड बाय 100 करायचं. मग इथे मी काय लिहिणार सांगा? 15 इंटू -10. इथे जर बघितलं तर आपला आन्सर काय येते सांगा? इथे 5. ओके, आणि याचा आन्सर काय येते बघा? 150 येते. बरोबर आहे, पण नेगेटिव्ह 150 डिवायडेड बाय काय येते सांगा? डिवायडेड बाय 100 म्हणजे काय ना? 1.5. क्लिअर? आता हे जर सबट्रॅक्ट केलं परत सांगा ना. आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं? हा फॉर्म्युला कशासाठी वापरायचा बघा? पार्ट कशाला करावं लागेल? कारण आपण रेग्युलर मेथडने गेलो ना खूप वेळ लागणार आहे. ओके, माझे इन्क्रीज कितीने झालं सांगा? प्रोडक्ट प्राइस 15% इन्क्रीज झाला. आपला रेट वाढवल्यामुळे काय झालं सांगा? आपला सेल काय झाला सांगा? डिक्रीज झाला. ओके, इन्क्रीज जे असते ना ते पॉझिटिव्ह मध्ये लिहायचं आणि त्याला आपण एक्स म्हटलं. त्याला मी काय म्हटलं? एक्स म्हटलं. मग मी काय करणार सांगा? 15 लिहिणार प्लस डिक्रीज कितीने आला तो नेगेटिव्ह मध्ये लिहिणार, प्लस इथे मी काय करणार सांगा? की एक्स ची व्हॅल्यू घालणार आणि डिक्रीज असेल ती नेगेटिव्ह मध्ये घालणार, डिवायडेड बाय 100 करणार. याचं आपला आन्सर 5. हे काय होते सांगा? 150 होतं डिवायडेड बाय 100 म्हणजेच काय होणार सांगा? 1.5. म्हणजेच आपला आन्सर किती येणार सांगा? 3.5. हे जर पॉझिटिव्ह आलं तर डेफिनेटली आपलं काय झालं सांगा? इन्कम झाला. इन्कम काय आलं? इन्क्रीज झाला. क्लिअर? आणि हे जर नेगेटिव्ह येत असेल तर आपलं इन्कम काय आलं सांगा? खाली आलं. क्लिअर? असे प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकामध्ये असेल, असे प्रॉब्लेम असले तुमच्या पुस्तकामध्ये असतील तर बघा ते आणि हे करा, सॉल्व्ह करा. ओके, ओके. नंतर अनेक काय विचारला होता सुद्धा, हे पण आपण काय करू शकतो का? रेग्युलर मेथडने सोडू शकतो. 100 धरून वगैरे काय करायचं? कन्सिडर करून करायचं. आता इथे काय सांगितलं बघा?
एक्स स्क्वेअर 20% मोर मार्क्स दॅन वाय. तर वायचं पर्सेंटेज लेस किती आहे? सगळे विद्यार्थी आन्सर काय सांगतात सांगा? 20 सांगतात. लक्षात आहे ना? हे सुद्धा इथे कन्सेप्ट समजून घ्या पहिल्यांदा. समजा इथे बघा, एक्स स्क्वेअर 20% मोर दॅन वाय. वायचे मार्क्स आपण 100 धरले, तर एक्सचा स्कोअर किती असणार आहे? 20 असणार आहे. 120. ओके, कारण काय केलं सांगा? एक्स स्क्वेअर 20% मोर दॅन वाय. पण आता आपल्याला काय विचारलंय सांगा? वाय बाय व्हॉट पर्सेंट वाय डिड वाय स्कोर लेस मार्क्स दॅन एक्स. हे उलट विचारलं. मग मुलं काय सांगतात सांगा? त्याचा आन्सर 20 सांगतात. 20 नाहीये. ओके, तर आपल्याला किती लेस केलं त्याने? लेस किती आहे बघा? लेस 20 आहे. बरोबर आहे की नाही? लेस 20 आहे, पण पर्सेंटेज नाही आहे 20. मी काय म्हणतो, लक्षात आलं का नाही आलं? हो सर. आलं सर. लेस 20 आहे, पर्सेंटेज 20 नाही आहे. मग 100 मध्ये आपल्याला काय होतं? लेस किती आहे? 100 मध्ये लेस किती आहे? 20 आहे. 20. ओके 20. ओके, म्हणजेच किती होणार आपले ते मार्क्स? किती होणार? 80. 100 मध्ये 20. ओके, मी काहीतरी सांगायला चुकतोय 2 मिनिट. आपण काय केलं सांगा? एक्स स्क्वेअर 20% मोर मार्क्स दॅन वाय. ओके, बाय व्हॉट पर्सेंटेज वाय स्कोअर लेस मार्क्स दॅन एक्स. लेस दॅन वाय बाय पर्सेंटेज लेस दॅन माय एक्स. म्हणजे नाही सॉरी, मी तुम्हाला चुकलं सांगितलं. 120 मध्ये आपल्याला किती कमी मिळतात? 120 मध्ये किती कमी होत? 20 होतात. हे आपल्याला काढायला सांगितलं. 20 कमी होतं, ते काढायला सांगितलं. पण हे आपण असं करत गेलो ना, आपण पण कन्फ्यूज होतो. ओके, त्याच्यापेक्षा काय करायचं बघा, आपल्याला काय करायचं? कितीने काय केलं? मोर केलं ते बघायचं. 20 लिहायचं. आणि इथे काय लिहिणार मी? 100 + 20 लिहिणार आणि 100. ओके, हे जे आन्सर आहे ना, ते काय असणार सांगा? लेस मार्क. किती पर्सेंट लेस मार्क केले ते आपल्याला मिळणार. समजलं मी काय म्हणतोय ते? ओके, जेव्हा मोर मार्क्स म्हणतात ना, तेव्हा काय करायचं? 100 + P करायचं. आणि इथे समजा तुम्हाला लेस मार्क दिले आणि याचे मोर विचारले. ओके, इथे काय करायचं? इथे लेस आले आणि इथे मोर विचारले. मी इथे काय करणार सांगा? हे सबट्रॅक्ट करणार. ते मी बहुतेक पुढे प्रॉब्लेम घेतलेला आहे. चॉकलेटचं रॅपर. ओके 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 सर. कोणाला प्रॉब्लेम आहे? कोणाला प्रॉब्लेम आहे का? हा, ओके. माझी एक काय सांगा, एक मीटिंग आहे 10 वाजता, त्यामुळे मला जेवायचं पण आहे. त्यामुळे आज मी लवकर संपवतो. पण बऱ्यापैकी मी प्रॉब्लेम त्याच्यातले घेतलेले आहेत. त्याच्यावर मी तुम्हाला पर्सेंटेजवर उद्या हे देऊ का? टेस्ट देऊ का? पाहिजे का? ओके. आणि काही डाऊट असेल तर ग्रुपवर तुम्ही पाठवा. पण सगळं क्लिअर झालं बऱ्यापैकी पर्सेंटेजवर? हो सर. हो सर. हो सर. कोणी ग्रुपवर पाठवलेत प्रॉब्लेम याच्यात रिलेटेड? पाठवले असेल तर बघा, पाठवतो सर. पाठवा. आणि कोण जबाबदारी घेतो आज सोडून पाठवायची? नाव सांगा मला. नाव सांगा. काल मी नाव विचारलं नव्हतं. कोण घेतो जबाबदारी? जर मला जमत असतील तर मी साईगंधा करून पाठवते. आणि कोण देतो? तिला जमलं नाही तर कोण पाठवणार? स्मित पाटील. स्मित पण नक्की पाठवायचा. पण काय करायचं नाही सांगा? आता पाठवले तर आता पाठवू नका त्याचा आन्सर. त्या 4 नंतर पाठवा, कारण बाकीच्यांना पण ट्राय करू दे. ओके हो सर. ओके ओके, चालेल. उद्या बहुतेक मला शक्य होणार नाहीये, तरी पण मी बघतो. नाहीतर मी तुम्हाला एक रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवेन, तो तुम्ही बघा. ओके, उद्या आपण कुठला चॅप्टर घेतो? डिस्काउंट वगैरे घेऊ का? डिस्काउंट, रिबेट, कमिशन? हो सर. ओके, चालेल सर.
आज मजा आली? हो सर. हो सर. सोपं वाटलं? सोपं वाटलं पर्सेंटेज काय कठीण वाटलं? हो सर. बाय सर. सोपं वाटलं. ओके चालेल. चला दुसरी गोष्ट कोण कोण मला विचारत होती फीज किती विचारायला असेल. तुमच्यापैकी कोण मला डोनेशन देणार तर देऊ शकता. सो क्वेश्चन या कंपल्शन कोणाला पण नाहीये. ओके. जर कोणाला मला पैसे द्यायचे असतील असं वाटत असेल तर ते माझ्या जीपे वर हे करू शकता. माझा नंबर आहे 9604150589. कोण कोण फीज विचारताय. फीज मी घेत नाहीये पण सो खुशीने कोण जर डोनेशन देत असतील तर नक्की मी ते स्वीकारेन. पण कोणावरही सक्ती नाही आहे. ओके. तुम्हाला जर आवडलं आणि द्यावं वाटलं तर नक्की द्या. नाही दिलं म्हणून मला काही नाही वाटणार आहे. ओके चालेल. चला थँक्यू. थँक्यू सर. बाय.